अकोल्यातील मनसे कार्यकर्ते जय मालोकर यांच्या मृत्यू प्रकरणाला आता वेगळं वळण आलेलं आहे। जय मालोकर यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक बाब समोर आली आहे। जय मालोकरचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं नाही तर जबर मारहाणीनं झाल्याचं समोर आलंय। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर पोस्टमार्टम रिपोर्टनुसार मालोकर यांच्या अंगावर महत्त्वाच्या अवयवांना अनेक दुखापत झाल्या होत्या। या जखमांमुळे जय मालोकर यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वैद्यकीय अहवालात वर्तवण्यात आलेली आहे। ही घटना आहे 30 जुलैची। या दिवशी अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर मनसे कार्यकर्ते आणि अमोल मेटकरींमध्ये जोरदार राडा झाला होता। यानंतर मनसेच्या 20 कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल झाला होता। या 20 कार्यकर्त्यांपैकी जय मालोकर एक होता। त्याचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा दावा करण्यात आला होता। जय हा मनसेच्या विद्यार्थी सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष होता। परभणी इथं तो होमिओपॅथिक अभ्यासक्रमाच्या 3ऱ्या वर्षात होता। मेटकरींसोबत झालेल्या राड्याच्या तणावातूनच जयचा मृत्यू झाल्याचा आरोप मनसेनं केला होता। जयच्या मृत्यूनंतर राज ठाकरे आणि अमित ठाकरेंनी अकोल्यात त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती। राडा झाल्यानंतरच्या 3 तासात जय सोबत नेमकं काय झालं होतं याची चौकशी करण्याची जयच्या कुटुंबियांनी मागणी केली। दरम्यान या संपूर्ण प्रकरणात सखोल चौकशी व्हावी आणि जयच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तींकडून आमच्या जीविताला धोका असू शकतो, त्यामुळे पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी मालोकर कुटुंबियांनी केली आहे। वैद्यकीय अहवालात स्पष्ट नमूद आहे हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झालेला नाहीये। संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, स्थानिक पोलीस सहकार्य करत नाहीयेत, त्यामुळे CBI मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी मृत जय मालोकर याचा मोठा भाऊ विजय मालोकर यांनी केलेली आहे। तर घटना अशी घडली होती की राज ठाकरे यांच्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मेटकरी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानं अकोल्यातील मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले। मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली, मेटकरींवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला। या प्रकरणी सिव्हिल लाईन्स पोलिसांनी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते 20 पेक्षा जास्त जणांवरती गुन्हा दाखल केला। यामध्ये जय मालोकर याचा देखील समावेश होता। या राड्यानंतर जय मालोकर याला अस्वस्थ वाटू लागलं। अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं। या राड्यात झालेल्या झटापटीनंतर जय मालोकर याच्या छातीत दुखत असल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं। त्यावेळी त्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं। मात्र वैद्यकीय अहवालात जयच्या अंगावर महत्त्वाच्या अवयवांना अनेक दुखापतींमुळे मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही असं नमूद आहे। त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची ही शक्यता आहे। झालेल्या राड्यानंतर जय मालोकर कुठे गेला होता, नेमकं काही तासातच त्याच्यासोबत काय घडलं, त्यावेळी त्याच्यासोबत कोण होतं, रुग्णालयात दाखल करताना कोण होतं, जयच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारे नेमके कोण, असे अनेक प्रश्नांचा शोध आता अकोला पोलीस घेणार आहेत।